मंत्री आहेत त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत. अनेक मुख्यमंत्री आले. पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत. आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं रुळून जाण्यासारखं कारण नाही. सकाळचा सर्वे आलाय, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळाली आहे 48%, म्हणून महायुतीला 33%. तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटाला देखील जास्त पसंती समजतो. बघा, मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाही. 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास घेऊ, अशा प्रकारची भाषा केली. आम्ही 31 जागा जिंकलो. आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो मी. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत. महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल. माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वे सांगतात. आम्ही त्यांचे आभारी आहोत. सर, विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे काँग्रेस आता याच्यावरती कारवाई करणार. मात्र चैतन्य म्हणतात की आशिष चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता. पण क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलं आहे. आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मत्यांच्या संदर्भात. आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत. हे आता कागदावरती आलेलं आहे ना. 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत. ही एक प्रकारची लाच आहे. तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी. मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक. आमदारांना विकत घेऊन, आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे. म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला. याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडून आणला होता विधान परिषद निवडणुकीत. हे सुद्धा आपल्याला माहिती असेल. त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. असं आहे, तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. त्याच्यावरती शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाला खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? एक मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, ये शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रबाबू. जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक